भाजपचे खासदार तडस यांची जी सून आहे पूजा तडस यांनी जे काही गंभीर आरोप केले तुम्ही ऐकले असतील त्याच्यावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया? 6 सप्टेंबर 2021 रोजी पूजा तडस यांची तक्रार आमच्या राज्य महिला आयोगाला आली होती. त्याची दखल आम्ही सुमोटो केली. म्हणजे सुरुवातीला फक्त व्हिडिओ पाठवला होता, त्यावेळेस कुठेही तक्रार त्यांची दाखल नव्हती. आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर तोंडाला मास्क लावलेला होता आणि त्यांनी व्हिडिओमधून असं सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे आणि मला आपली मदत हवी आहे. तातडीने आम्ही सुमोटो दाखल केला आणि संबंधित पोलीस स्टेशन वर्धा SP-ना तातडीने फोन करून कारवाई करा आणि या संपूर्ण तपासाची माहिती घेऊन आम्हाला सद्यस्थितीदर्शक अहवाल पाठवून द्या अशा सूचना दिल्या. आणि त्या पाठीमागचं प्रकरण असं होतं की पंकज तडस यांनी पूजा तडस यांच्याबरोबर काही त्यांचे प्रेमाचे संबंध होते आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आपण विवाह करू, पण विवाह करायला टाळाटाळ होत होती म्हणून मागणी ही पूजा तडस यांनी केली होती. आयोगाने दखल घेतली. मी स्वतः वर्धा SP-शी बोलले. माझ्या जिमबा सदस्यांनी तातडीने 1 तासाभरामध्ये तिथं जाऊन पूजा तडस यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन करत त्यांना मदत केली आणि सकाळी SP-ना सांगितल्यानंतर जिमबानी सहकार्य केल्यानंतर आयोग म्हणून मी सूचना केल्यानंतर त्याच दिवशी 4 वाजता पंकज तडस यांनी पूजा तडस यांच्याबरोबर विवाह केला. हा विवाह झाल्यानंतर मी स्वतः पूजा तडस यांच्याशी संपर्क साधला, त्यांना संरक्षण दिलं. त्यावेळेस पूजा तडस यांनी सांगितलं की आमचा विवाह हा कागदोपत्री झालेला आहे, तर मला वैदिक पद्धतीने विवाह हवा आहे. तशाही पद्धतीने पंकज तडस यांना सांगितल्यानंतर त्यानंतरच्या कालावधीमध्ये पंकज तडस यांनी पूजा तडस यांच्याबरोबर वैदिक पद्धतीने विवाह केला. त्यानंतर आमच्या आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केल्यानंतर पूजा तडस यांनी स्वतः समाधान व्यक्त केलं की आयोगाने यामध्ये पुढाकार घेतला, मला सहकार्य केलं, मला मदत केली. त्याच्यामुळे माझ्याबरोबर वैदिक पद्धतीने विवाह झाला आहे, कागदोपत्री त्याची नोंद आहे आणि आता मी समाधानी आहे. त्याच्यामुळे माझी कोणतीही तक्रार नाही. हे 2021मध्ये घडलं. मध्यंतरीच्या काळामध्ये 2022, 2023, 2024 या इतक्या दिवसांच्या कालावधीमध्ये पूजा तडस यांची कोणतीही तक्रार ना पोलीस स्टेशनला दाखल झाली ना राज्य महिला आयोगाकडे दाखल झाली. काल मला आश्चर्य वाटलं की अचानक पत्रकार परिषदेमध्ये पूजा तडस या लहान मुलाला घेऊन तिथं बसून पत्रकार परिषदेमध्ये सांगतात जर त्यांना त्रास होत होता तर पूर्वी जशी आयोगाने त्यांना मदत केली तशीच मदत आयोगाने देखील केली असती तर त्यांनी आयोगाकडे तक्रार करायला हवी होती, मदत मागायला हवी होती, पोलीस स्टेशनला तक्रार करायला हवी होती. पण यामध्ये कोणतीही गोष्ट त्यांनी न करता प्रसारमाध्यमांसमोर जाऊन ज्या पद्धतीची माहिती त्या देत राहिल्या तर ते मला आश्चर्यकारक होतं. आणि यापूर्वीही आयोगाने तातडीने दखल घेत सकाळी केलेल्या तक्रारीमध्ये त्याची तातडीने तासाभरात दखल घेत 4 वाजता विवाह लावून देण्याचं काम राज्य महिला आयोगाच्या वतीनं आणि त्या पीडितेला न्याय देण्याची भूमिका राज्य महिला आयोगाने घेतली असताना सुद्धा इतक्या दिवसाच्या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाशी संपर्क का केला नाही किंवा कोणतीही तक्रार आयोगाकडे का दिली नाही आणि ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये इतर कोणी त्यांच्याबरोबर बसून आयोगावरती बोलत होते हे त्याचा मी निषेध व्यक्त करते. पण पूजा तडस यांचं असं म्हणणं आहे की मला लग्न झाल्यानंतर एका फ्लॅटवर ठेवलं, मला उपभोगाची वस्तू म्हणून तिथे वापरण्यात आलं, मला लोखंडी रॉडने माझी मारहाण झाली. तर या अनेक गोष्टी त्या वारंवार सांगत आहेत. त्यांचं असंही म्हणणं आहे, त्यांचे सासरे त्यांना असं म्हणत आहे की माझ्या मुलाचा DNA करा, जे टेस्ट करा. तर ह्या सगळ्या त्या गंभीर स्वरूपाचे जे आरोप करत आहेत किंवा वक्तव्य करत आहेत याच्यावरती आता महिला आयोग काही दखल घेणार का याची? मी आपल्याला आत्ताही सांगितलं, परतही सांगते. पूजा तडस यांनी 6/9/2021ची तक्रार आम्ही सुमोटो करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची कारवाई आणि सगळी प्रोसेस केलेली होती. याचे पुरावे माझ्याकडे. यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांना जर त्रास होत होता तर त्यांनी आयोगाकडे तक्रार करायला हवी आणि अजूनही त्यांना काही त्रास असेल तर त्यांनी आयोगाशी संपर्क साधावा. पण या सगळ्यांमध्ये त्यांनी स्वतःहून आमच्याकडे दिलेल्या माहितीनुसार म्हणजे त्यांचा विवाह लावून दिल्यानंतर आयोगाने संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी माझ्या सासऱ्यांबरोबर राहत नाही, मी आणि माझे पती आम्ही स्वतंत्र राहतोय आणि आम्ही सुखी आहोत. याचा अर्थ सासऱ्यांचा त्यांना कोणताही त्रास नाही असं त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं होतं. त्याच्यामुळे ज्यामध्ये पती आणि त्या स्वतः
ह्या स्वतंत्र राहत असताना त्यांच्या सासऱ्यांकडून काही त्रास होतोय हे मी तुमच्याकडून आज ऐकते. त्यांना अशी काही त्रास देण्याची भूमिका असेल तर त्यांनी ती कळवायला हवी होती. पंकज तळस म्हणतायत की त्या पूजा तळस यांच्या संदर्भात 2000 क्लिप माझ्याकडे आहेत. मी तर ते सत्यता समोर आलेलं पण मात्र मी महिला आहे म्हणून तर मी कोणत्याही प्रकारची ते व्हायरल करत नाही आहे. तर त्या बाबतीत तुमच्याकडे तर काही माहिती मिळाली का की काय त्या 2000 क्लिप्स आहेत? त्यांनी पुढं असंही म्हटलं की पूजा तळस यांच्या माध्यमात त्यांनी माझ्या विरोधात हनी ट्रॅप रचल्याचा आरोप केला. पंकज तळस आत्ता सध्याच्या घटनांबाबत मला फारशी माहिती नाही, कारण की 2021मध्ये हे प्रकरण मी स्वतः हाताळलेले, पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टींच्या सूचना देऊन कारवाई केलेली आहे. मध्यंतराच्या काळामध्ये कोणत्याही तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे याबद्दलची मी माहिती नंतर आपल्याकडून काही असेल तर जरूर आपण काही ऑडिओ क्लिप आहेत किंवा काही ते द्यावेत. पंकज तळस असतील किंवा पूजा तळस असतील, शेवटी आमचे राज्य महिला आयोग हे कुटुंब संस्था जपण्यासाठी काम करत असतं. कुटुंब हा आपल्या समाजाचा पाया आहे. काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या प्रोसेस करत असतो. त्याच्यामध्ये गैरसमज काही असतील तर निश्चितपणाने एक दुवा म्हणून आम्ही काम करू. पण त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती राज्य महिला आयोगाकडे द्यावी. सुषमा अंधारे त्या पत्रकार परिषदेला तर पूजा तळस यांच्या बाजूला होता. काय ऐनवेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा सर्व प्रकार उघडकीस येतो काय याच्याबद्दल? एक आयोगाला फार मोठी गरिमा आहे. आपण नको त्या व्यक्तींबद्दल प्रश्न विचारून आयोगाची गरिमा मी घालवू शकत नाही.